परमार्थ प्रपंचामध्ये ओढला गेला पाहिजे. तुम्ही पाहत असताना प्रत्येक माऊलीला म्हणाला, जनाबाई नीट बसा, मुक्ताबाई टाळी वाजवा, सखूबाई, ही जी मुखातून निघणारी शब्द आहेत का, शब्द राहत नाही, ती ब्रह्मवाक्य तयार होते. पण आपण परमार्थ हा प्रपंचामध्ये ओढला गेला पाहिजे. महाराज ज्या वेळेस पांडवांच्या बाजूने उभं आयुष्य श्रीकृष्ण भगवंतांनी कोणाला घेतलं जवळ, 5 पांडवाच्या बाजूने इतके राहिले, सोयरे म्हणून राहिले, मित्र म्हणून राहिले, देव म्हणून राहिले, सल्लागार म्हणून राहिले. याचं कारण ज्यांनी धर्मानं जाणार आहे, थोडी संकट येतात पण संकटाला निवारण करणारा तोच आहे ना. अर्जुनाच्या प्रत्येक केसातून रोमातून कृष्ण 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 नाव येत होतं. आम्ही औषध आणि पौर्णिमेला कृष्ण म्हणतो. सप्ताह संपलाय, कृष्ण गेली, राधा गेली, हरी गेला, विठ्ठल गेला, आपलं काम लागलं कामाला, प्रपंचाचा गाडा वाढाला. तुम्हाला एक प्रसंग म्हणजे आता आई साहेब म्हणतात बघा, आमच्या भागवताचार्य, हात वर करून काय म्हणते तो, याचं कारण काय असेल, हात वर करून का म्हणा म्हणते, याचं कारण सांगतो आज तुम्हाला, म्हणजे शेवट तेवढं सांगून जाईल. ज्या वेळेस राजसूय यज्ञाचा योग आला आणि सगळे रथी महारथी राजे महाराजे बोलवले गेले राजसूय यज्ञाच्या योगामध्ये, यज्ञ संपन्न व्हायला झाला, पण मान कुठेही गेलं तर मान हाच आडवा येतो परमार्थामध्ये, बाकी काहीच येत नाही. मला मान दिला नाही वाद गायन करायला, महाराजांनीच एकटं ओढलंय कडपर्यंत उभं, आम्ही कशाला आलो होतो. हा मान भगवंतापर्यंत येऊ देत नाही. आम्हाला थोडा मान पाहिजे होता. सगळ्यांनी विचारलं, 5 पांडव म्हटले, महाराज मान कुणाला देवा. अहो म्हणले, मान द्यायचा हा विषय आहे का कुठं, जे आहे विश्वमय हे भगवंताचे म्हणजे श्रीकृष्णाचं जग आहे, मग मान कुणाला दिला पाहिजे, श्रीकृष्ण भगवंताला. मान देण्याचा प्रश्न निघाला आणि मुखातून धर्मराजा युधिष्ठिर महाराजांच्या, अर्जुनाच्या मुखातून, भीमराजांच्या मुखातून शब्द पडले, माधवा या की काही एवढी वाट बघताय. श्रीकृष्ण भगवंत उठून उभा राहिलेत, त्यांच्या बरोबर असणारी रुक्मिणी आई साहेब आहेत, सत्यभामा आहेत, 16,108 बायका आहेत त्या बरोबर श्रीकृष्ण भगवंताच्या त्या राजसूय यज्ञामध्ये. आणि प्रत्येकाला मान सन्मान प्रतिष्ठा कितीतरी. आणि एक बाजूनं द्रौपदी आहे, महाराणी, राणी महाराणी म्हटलं तर एवढं मोठं पद भेटायला लागले, खुर्चीवर बसले सिंहासनावर. आणि श्रीकृष्ण ज्यावेळेस चालायला लागले त्यावेळेस अचानक एक कळ आली, त्याचं नाव कोण, शिशुपाल. शिशुपाल महाराज म्हणू लागले, अरे हा तर रण छोडदास आहे, मी ह्याला राजा मानत नाही, मी ह्याला देव मानत नाही. त्यांनी म्हणले, तुला मान किंवा न मान मानाचा आमचा काय संबंध आहे का, घरचं कार्य आहे माझ्या, तर मान कुणाला द्यायचा हा आम्ही ठरवणार आहे ना. बरोबर आहे का, बरोबर आहे का नाही. मग त्यांनी म्हणले, की तुझ्या घरचा प्रॉब्लेम राहिला नाही, आता सगळ्या जगाचा झालाय. अरे त्या म्हणले, नाही म्हणले, मी त्यांना बोलत नाही, मी अनेक अभद्र शब्द बोलायला चालू झाले. त्यांच्या बाजूने कौरव उभा राहिले भांडण करायला. मूर्खाला महामूर्ख तयार होत असतो लगेच मागं दुसरा सपोर्ट द्यायला, अशी अवस्था झाली तिथं. श्रीकृष्ण म्हणले, तुम्ही काय गोंधळ घालू नका, हा आमच्या सोयरीकपणे आहेत, म्हणजे आमचा सोयर आहे, त्याच्यामुळं हा विषय गावचा करू नका, आमच्या घरचा विषय आहे. विषय की त्यांना भगवंताने गावचा विषय करू नका, घरचा विषय आहे. त्यांनी म्हणले, बाबा बोलू नये असं वाईट. अरे म्हणलं, तुला तर बोलण्यासारखी जागा शिल्लक नाही. आणि शिशुपाल महाराज एक असा होता, त्याची मागची कथा खूप वेगळी आहे. सांगत असताना 99 शिव्या दिल्याशिवाय त्याने पाणी सुद्धा पेत नव्हता श्रीकृष्णाला. दररोज उठून 99 शिव्या झाल्या की पाणी पिणं, चहा वगैरे, पण दररोज नित्य नियम. पण शिव्या देताना प्रत्यक्ष श्रीकृष्ण डोळ्यासमोर दिसत होता. हरी बोला खाता, हरी बोला पिता, उठता बसता, हरी बोला भांडता कांडता. नाथबाबांनी सांगितलं, सर्व कार्य करता हरी बोला.
आणि उठले की शिव्या द्यायच्या, 99 शिव्या, पण 100 नाही. मणीची माळ लावली होती त्यांनी, 99 शिव्या मणी पडायचा. एक 99 शिव्या झाल्या, एक शिवी दिली की माळ टाकायची मणी, 99 झाले की बस समाधान. आणि सगळ्यांना वाटायचं अरे श्रीकृष्णाला समोर येऊन जरी शिव्या दिल्या तरी ही बोलत नाही, त्यांनी मनाचं 100 कधीच पूर्ण करत नाही. त्या दिवशी मर्यादेचं उल्लंघन झालं. श्रीकृष्णाने भडकावलं त्याला, अजून थोडं भडकावलं अजून, आज तुझा कार्य पूर्ण करू म्हणजे लय झाले. एवढं बोलत असताना त्यांनी आज 99 शिव्या पूर्ण झाल्या म्हणून सावध राहा, आता जर बोलला तर काय खरं नाही तुझं. मग आता ही पहिला विकोपाला गेलेला, अरे तू काय करतोस म्हणले, तू निस्ता पळपुटा आहे, रणछोडदास आहे, काय पण बोलतोस असं म्हणत असताना म्हणले अरे द्रौपदी म्हणजे कोण आहे, बहीण भावाचं नातं आहे. ही कृष्णा आणि हा कृष्ण, हा सखा आणि ही सखी. अरे म्हणले ह्या दोघांचं लपड आहे. किती वाईट वाटलं असेल. द्रौपदी म्हणली अरे ती माझा भाऊ आहे नालायका, तू काय बोलावा. अरे तू तर किती शहाणी आहे म्हणल्या श्रीकृष्ण भगवंताने एक सेकंदाचा विलंब घेतला नाही. जसं सुदर्शन चक्र बोलवलं करगुळीवर, लगेच सोडलं नाही. हा विषय आहे, लगेच सोडलं नाही. सुदर्शन चक्र ठेवलं जवळ, म्हणू लागले अरे भास्कर 100 पूर्ण झालेत म्हणले, 1000 होते पण तुला सोडित नाही. एवढं बोलत असताना अजून विलंब केला आणि श्रीकृष्ण भगवंतांनी सुदर्शन चक्र सोडलं. सोडल्या जात असताना थोडं इथं घासलं देवाच्या. एवढा गोवर्धन पर्वत असणारा